मित्रांनो, आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा। मित्रांनो, आज प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि असाच एक अतिक्रमणाचा भाग हा पुंडलिक नगर नगरवासियांचा आहे। या पुंडलिक नगर मधील नगरवासियांचं एक म्हणणं आहे की बा पुंडलिक नगरमधला जो मुख्य रस्ता आहे हा नागरिकांनी पूर्ण अडवलेला आहे आणि या रस्त्यावर नागरिकांनी नालीवर सुद्धा झापे बांधून अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या उभ्या राहतात आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना तकलीफ होते आणि या गाड्यांच्या मागे लहान लहान मुलं खेळतात। एखाद्या वेळेस एखादा लहान मुलगा गाडीच्या पाठीमागून निघून जर का धावत आला तर येणाऱ्या गाडी खाली येण्याची शक्यता असते। यामुळे नागरिकाला व लहान बालकांना यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते। त्याकरता पुंडलिक नगरमधील जनतेने हे अतिक्रमण काढण्याकरता नगर परिषदेमध्ये नोटीस दिलेली आहे आणि त्याकरता पुंडलिक नगरमधील जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ। बोला। नमस्कार सर, आपलं नाव काय सर? आपला काय प्रॉब्लेम सांगा आपल्याला। या प्रॉब्लेम जाता येताना रस्ता अरुंद झाल्यामुळे कदाचित एखाद्या अंगावर वाहन येऊ शकते। सर या एक मिनिट, हा रस्ता ते अतिक्रमण सही आहे, त्यांची जी स्वतःची जागा आहे ती जागा त्यांच्या ताब्यात ठेवावी। बाकी जर रस्ता खुला रस्ता खुला करावा जेणेकरून पब्लिकला जाण्या येण्याचा त्रास होणार, म्हणजे यामुळे लहान मुलांच्या जीवाला जास्त धोका होऊ शकते। सर आपलं नाव काय? मधुसूदन शिलवणकर। तर सर आपण काय सांगू शकता या अतिक्रमणाबद्दल काही थोडी माहिती? अतिक्रमण हे खरोखर व्हायलाच नाही पाहिजे पहिलं, पण आता हे झालेलं आहे हे यांनी स्वतःहून काढून टाकावं, म्हणजे जनतेचा त्रास आपणहून कमी करावा। बोलल्यानं भांडल्यानं काय त्याच्यातून निष्पन्न होणार नाही आहे आणि शेवटी जे व्हायचं ते तर अतिक्रमण निघणारच आहे, परंतु मग शेवटी वाईटपणा निर्माण करून घेणार आहे असं होऊ नये म्हणून याच्यात सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या जेवढ्या भेटलेल्या जागेमध्ये संतुष्ट राहावं आणि खरोखर धोका होऊ शकतो। आता माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस मी पाहिलं गाड्या तिथपर्यंतच गेली आणि थांबली गाडी, पुढे जाऊच नाही शकली। तर म्हातारी आई पडली गाडीतून पायी जाताना, असं प्रश्न निर्माण होऊ शकतो, सर्वांना त्रास आहे। तर मित्रांनो, आपण आता सुरेश भाऊ जाधव यांच्याकडून सविस्तर माहिती या अतिक्रमणाविषयी काय आहे, कसं काय प्रकार आहे हे आपल्याला थोडक्यात सांगतील। नमस्कार, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 1980 साली इथे शंकर ज्योतिराव बनसोडे यांच्याकडनं 44 लोकांनी 3 एकर 7 गुंठे एवढी जमीन खरेदी केली व त्या जमीनमध्ये कोणी 1 गुंठ्याचा मालक, कोणी 2 गुंठ्याचा, कोणी 3 गुंठ्याचा, कोणी 4 गुंठ्याचा असे मालक होते, परंतु त्या शेतीमध्ये वावरता येत नव्हतं। त्यासाठी लेआउट टाकलं आणि लेआउटसाठी रोड सोडा लागत होता, परंतु तो रोड एवढे प्लॉट घेऊन बसत नव्हता, म्हणून प्रत्येकानं आपल्या प्लॉटमधून 1/4 जागा रोडसाठी सोडायची असं ठरलं आणि त्यानुसार सर्वांनी सोडली पण, परंतु या रोड साईडचे जे लोक आहे मुख्य रोड साईडचे यांनी ती जागा सोडलेली नाही आहे। त्यामुळे हा 40 फुटाचा रोड जो आहे हा नेमका 15 फूट, 20 फूट आणि 30 फूट असा झालेला आहे आणि या लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते ही जी पांदी होती त्या पांदीवर अतिक्रमण केलेलं आहे। ही समोर त्यांची जागा समोर आहे पण त्यांनी पांदीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि हा जो रोड आहे हा आता कमी झालेला आहे आणि यामुळे इकडे वाहनं येत नाही, लोकांना त्रास होते आणि आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रार देऊन थकलेलो आहे। आता ही शेवटची तक्रार नगरपालिका देत आहे, यानंतर आम्ही उपोषण करणार आणि हे मॅटर आम्ही नरेंद्र मोदी सरकारपर्यंत पोहोचवणार, कारण सरकारनं सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार चालणार नाही, परंतु इथं पुंडलिक नगरमध्ये भूमाफियांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यात नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा सहकार्य आहे। एवढंच नव्हे तर या मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने काही लोकांनी घरकुल सुद्धा घेतलेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत इथं समोर एका देशमुखांनी घरकुल घेतलेलं आहे। हे घरकुल कोणाच्या सहीनिशी हे अतिक्रमण झालं, कोणाच्या सहीनिशी तिथे जी अशीमेंट नक्कल झाली तो कर्मचारी सुद्धा डिसमिस व्हावा, सस्पेंड व्हावा आणि ते घरकुल जे त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या पगारातून पैसे कट करून ते रस्ता मोकळा करावा, ही माझी नरेंद्र मोदी सरकार, महाराष्ट्र शासन आणि नगरपालिका शिवाला विनंती आहे। आता मी याच्याविरुद्ध आम्ही उद्या उपोषण पण करणार आहे, याची सर्वांनी दखल घ्यावी आणि उद्या सकाळी आम्ही ही सह्या केलेली नोटीस हे अर्ज जो आहे हा नगरपालिकेला पोस्ट करणार, घरोघरी जाऊन सह्या पण घेणार आहे। एवढं बोलून माझी 2 शब्द संपवतो। तर आपण आता ऐकलं तर आता या सर्वांचं म्हणणं असं आहे थोडक्यात की
नगर परिषद अधिकारी यांनी या अतिक्रमणाचा लवकरात लवकर निवाडा करावा आणि जनतेला न्याय द्यावा. नंतर यामुळे काय होईल की पूर्ण जनता आपसामध्ये भांडण लागतील. कोणती पण गाडी रोडवर येते, एक म्हणतो गाडी काढा, दुसरा म्हणतो काढत नाही. त्यामुळे वाद व्हायची शक्यता आहे. अतिक्रमण विरुद्ध पुंडलिक नगरमधील पूर्ण रहिवासी एकवटलेले आहे आणि प्रत्येक जण या अर्जावर सहाय्य करत आहे. आपण बघू शकता. त्या हिशोबानं नगराध्यक्ष साहेबांनी याकडे लक्ष घालून हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं अशी पुंडलिक नगरमधील जनतेची मागणी आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुरेश भगवान जाधव, पुंडलिक नगर इथला रहिवासी असून मी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि नगरपालिका चिखली या सर्वांनाही सांगू इच्छितो की 1980 साली माझे वडील भगवान खंडू जाधव व त्यांच्या 44 सहकाऱ्यांनी या पुंडलिक नगरमध्ये शंकर ज्योतिराव बनसोडे यांच्याकडनं 3 एकर 7 गुंठे ही खरेदी घेतली होती आणि त्या खरेदीमध्ये आम्ही प्लॉट पाडले होते. प्लॉट पाडल्यानंतर ते असं ठरलं होतं की प्लॉटची साईज ही 15.5 बाय 57 राहील आणि या पुंडलिक नगरमध्ये म्हणजे सिंधी हराळी ते रेणुका माता मंदिर एवढा हा रस्ता 30 फूट रस्ता होता. तरीसुद्धा या प्लॉटिंगमध्ये असं ठरलं होतं की प्लॉटची साईज ही 15.5 बाय 57 राहील. परंतु जे मुख्य रस्त्यावरचे जे लोक होते यांनी आपल्या खरेदी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र ताब्यात घेतलेलं आहे आणि हा रस्ता जो 40 फुटाचा होता हा पुढे 10 फूट, पुढे 15 फूट तर पुढे 20 फूट राहिलेला आहे. आणि आता समोर जे लोक आहे यांनी समोरचा रस्ता जो आहे तो सुद्धा ताब्यात घेऊन तिथे कॉलम वगैरे काढून हा रस्ता 40 फुटाचा रस्ता हा तर इथे सुद्धा कारवाई म्हणजे त्यांनी षडयंत्र लावलेलं आहे किंवा हा रस्ता सुद्धा कमी करायचा. आणि यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य आहे. उद्या हा रस्ता ब्लॉक झाला तर आम्हा सर्वांना इथं वापरणं कठीण होईल. हे माझ्याकडे खरेदी आहे, त्या खरेदीचा रजिस्टर आहे. हे दस्त क्रमांक 500, हे दस्त क्रमांक 564, दस्त क्रमांक 564 आणि हे दस्त क्रमांक 565 यानुसार हे त्याची खरेदी झालेली आहे. परंतु हा जे पांढरी रस्ता आहे हा 30 फूट होता व इकडे 15 फूट रोड सोडलेला आहे. असा हा 40 फूट रस्ता होता. परंतु हा रस्ता आज इथे 40 फूट आहे, समोर 20 फूट आहे आणि तिथे 10 फूट आहे. आता हे जे मंडळी आहे या सर्व मंडळींची इच्छा आहे की बाबा आमचं अतिक्रमण निघावर उठतं. तुमची काय इच्छा आहे मित्रांनो? अतिक्रमण काढायची इच्छा आहे? तुम्ही इकडे बघून सांगा. अतिक्रमण काढायची इच्छा आहे? अतिक्रमण काढायचे हे यांना विचारा. हे अतिक्रमण काढायची इच्छा आहे? अतिक्रमण हे वाढलेलं आहे आणि हे आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रारी दिल्या परंतु नगरपालिकेचे सीओ साहेब आणि कलेक्टर साहेब यावर काही ॲक्शन घेत नाही. आता मी ही नगरपालिकेला सर्वांच्या सहानुसार एक आखरी निवेदन देणार आणि मी इथं उपोषणा उद्या बसणार आहे. तरी हे नगरपालिकेने व महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी. उपोषण थोडं 10 मिनिटं सकाळी हातात आपल्याला सकाळी निवेदन द्यायचं. अरे इकडे या ना.